वेंगुर्ल्याच्या डच व्यापाऱ्यानं त्यावेळी झालेल्या खर्चाबद्दल काय लिहून ठेवलंय बघा. जमल्यास तुम्ही मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करा. शिवाजीचे वजन 17,000 होऊन भरले म्हणजेच 160 पाऊंड झाले. म्हणजे किती माहिती का? 72 किलो. 72 किलो तेवढ्या वजनाचं सोनं, रुपये, तांबे, लोखंड झालं नाही. आणि कापूर, मीठ, साखर, लोणी झाला असेल. निरनिराळ्या प्रकारची फळे, सुपारी वगैरे वस्तूंच्या बरोबर शिवाजीला पृथकपणे तोडण्यात आले व त्या सर्व धातूंची व वस्तूंची जी रक्कम झाली तेवढी रक्कम ब्राह्मणांना दान म्हणून वाटण्यात आली. थोडक्यात काय? राजांना खिंडीत गाठून स्वकीयांनी चालवली होती ती स्वराज्याची लूट. हो मंडळी, या महादान विधीत एक दांडगा धुमाकूळ झाला. काही इंटरेस्टिंग आहे. काय झालं? ब्राह्मणांच्या एका टोळक्यानं तक्रार केली, हे जे सगळं मिळालेलं गव्हाड्या का सोनं, रूप, तांब, लोखंड हे सगळं हे गागा भट्टानं आपल्या फेवर मधल्या ब्राह्मणांमध्ये वाटून घेतलं. मग काय दक्षिणेतल्या हिश्श्यासाठी लय मोठी भांडणं झाली. फुल धुरळा पाक धिंगाणा, चिखला धुरळा पाण्यात आग. अशा वेळी मला तुकोबरायांची ती ओळ आठवते. भिक्षा पात्र अवलंबणे चळवची नेला जिरवाणे. मंडळी, ह्या सगळ्या खर्चा व्यतिरिक्त अजून मी लय खर्च झालाय तो सभासदानं बकरीत लिहून ठेवलाय. तेव्हा मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे कसं विषय कट. सभासद बकरीत लिहितो, अपार द्रव्य धर्म केला, 50 सहस्त्र ब्राह्मण वैदिक मिळाले. म्हणजे 50,000 ब्राह्मण रायगडावर आले. 50,000 विचार करा बरं का. 50 सहस्त्र ब्राह्मण वैदिक मिळाले. तो सर्वही समुदाय राबून घेतला. मुक्कामाला राहिले रायगडावर. तितक्यास 4 मास मिष्टान्न उल्फे चालविले. 4 महिने पंचपक्वान्नांची जेवण खाल्ली 50,000 जणांनी. निरोप देता पात्र पाहून द्रव्य अलंकार भूषणे वस्त्रे अमर्याद दिली. गागाभट्ट मुख्य अध्वर्यू त्यास अपरिमित द्रव्य दिले. संपूर्ण खर्चाची संख्या 1,42,00,000 होऊन झाली. आत्ताची किती मोजा? रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नका असं बजावणारे आपल्या राजानं, स्वतःसाठी मुघलांसारखा एक बी महाल न बांधणारे आपल्या राजानं, सगळ्या ऐशो आरामापासून दूर राहिलेल्या आपल्या राजानं किंवा असा पाण्यासारखा पैसा मनापासून खर्च केला असेल का हो? हे जी मी तुम्हाला सगळे विधी सांगितले पुरावे मी दाखवले, तरी मी कुणाला तरी शंका असेल तर त्याच्यासाठी गागा भट्टानं स्वतः लिहून ठेवलेला ग्रंथ आहे राजाभिषेक प्रयोग. त्यात हे सगळे विधी लिहून ठेवलेले. खुद्द गागा भट्टाने लिहिला ग्रंथ आहे. लय लांब नाही, इथं पुण्याला जायचं, भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये तो ग्रंथ वाचायला उपलब्ध आहे. त्याचा मराठी अनुवाद आहे जयश्री देसाई यांनी केलाय, तो वाचावा. त्यात हे सगळे विधी. आता आम्ही जे तुम्हाला दाखवलंय ते हिमनगाचं एक टोक आहे. अजून लय काय काय झालंय तुम्हाला एक स्टोरी सांगतो ना, फक्त थोडक्यात सांगतोय, लक्षात घ्या. याच्यात एवढं आहे तर किती असेल आणखी. पण त्यातला आणखीन एक विधी तुम्हाला सांगायचा आहे. गागा भट्टाने एक विधी केला, त्यांनी लिहिलाय त्याच्या ग्रंथात. ते विधी अशासाठी सांगायचं आहे, तुमच्यापैकी दुर्ग किल्ल्यांवर जाणारे लोक असतील, महाराजांवरच्या प्रेमापोटी कुठल्याही किल्ल्यावर जातो, त्या किल्ल्यावर एक बोर्ड लिहिलेला असतो, मांसाहार निषिद्ध आहे. आपल्या शिवाजी महाराजांना वळून ताणून शाकाहारी बनवायचा प्रयत्न चाललाय. तुम्हाला निरुत यागमध्ये काय काय हवन केलं ते सांगतो. निरुत याग नावाचा विधी जो रायगडावर झाला त्यात हवन कशा कशाचं केलं? कच्चं मांस, पक्क मांस, मासे याचं हवन केलं. बोला आणखी एक. हे सगळे विधी झाल्यानंतर
अजून बी त्यांचा कंड जिरला नव्हता बरं. हे शूद्राला राजा मानायला तयार नव्हते. म्हणून त्यांना खुश करण्यासाठी गागा भट्टानं सगळ्यात शेवटी एक मंत्र म्हणला. तो मंत्र मी त्या ग्रंथात आहे, तो मंत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो, नंतर त्याचा अर्थ सांगतो आणि तो अर्थ मी तुम्हाला इसकटून सांगतो, म्हणजे तुम्हाला त्यातली मेघ कळत. तर हे सगळे विधी झाल्यानंतर गागा भट्टाने एक मंत्र म्हणला. तो मंत्र असा होता, महते क्षत्राय महते अधिपत्याय महते ज्यांना राज्य यैष वो भरता राजा सोमो अस्माकम ब्राह्मणांना राजा. त्याचा अर्थ असा होतो, हे भरतांनो, हा तुमचा राजा, ब्राह्मणांचा राजा सोम. आता हे अर्थ तुम्हाला इसकडून सांगतो. गागा भट्ट तिथं जमलेल्या सगळ्या लोकांना म्हणला, हे भरतांनो, हा तुमचा राजा. भरत म्हणजे कोण? तर ऋग्वेदात एका दाखल्यानुसार भरत म्हणजे लढाऊ वृत्तीचे लोक, म्हणजे तुमच्या आमच्यासारखे 18 पगड जातीचे जे लोक होते, राजांसाठी जीव द्यायला तयार होते, त्यांना उद्देशून गागा भट्ट म्हणला, हे भरतांनो, हा तुमचा राजा, आम्हा ब्राह्मणांचा नाही. आम्हा ब्राह्मणांचा राजा सोम. आता ह्यो सोम कोण? भागवत पुराणानुसार इकडे स्वर्गात ब्रह्मदेवाचा एक नातू आहे. ब्रह्मदेवाचा पुत्र अत्री, त्याच्या डोळ्यातनं त्याचा जन्म झाला. तो आमचा राजा. आमचा राजा हा नाही. असो, शेवटी तो सोन्याचा दिस उजाडला. 6 जून 1674 ज्या दिवशी